नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे। अर्जाची पडताळणी करून अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार असे वक्तव्य अदिती तटकरे मॅडम यांनी केलेले आहे। तर आता कोणत्या महिलांचे पैसे परत घेतले जाणार आहे, या संदर्भात कशा प्रकारची कारवाई होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपण घेऊन येत असतो। अदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्यात ते बघा। खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे। या महिलांना योजनेच्या माध्यमातून दिलेले पैसे सरकार परत घेणार की नाही, याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांना प्रश्न विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, असं कोणी म्हटलं की पैसे परत घेणार नाही। सरकार चलनाच्या माध्यमातून ते पैसे राज्य शासनाच्या तिजोरीत येतील। राज्य शासनाची तिजोरी असते, त्यासाठी अर्थनियोजन विभागाशी आमचा संपर्क चालू आहे। या विभागाच्या माध्यमातून रिफंड हेड परतावा अधिकारी तयार करून देतील। त्या माध्यमातून हे पैसे राज्याच्या तिजोरीत येतील। हे पैसे लोकोपयोगी लोककल्याणकारी कामांसाठी योजनांसाठी वापरले जातील। इतर योजनांमध्ये जशी रूटीन रिफंड सिस्टीम नियमित परतावा प्रणाली असते तशीच प्रणाली इथे देखील सुरू होईल। तर ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे पैसे देखील राज्य सरकारच्या तिजोरीत परत येतील। तर महत्त्वपूर्ण बाब लक्षात असू द्या, ज्या महिलांनी चुकीची किंवा खोटी माहिती भरून या योजनेचा लाभ घेतला असेल तर आता अर्जाची पडताळणी करून अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार अशी माहिती अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता। तर जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण वेळोवेळी घेऊन येत असतो। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।